ह्या वेळेस सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क येत नाहीये. बॉल आलाय डॉट. येणारा प्रत्येक बॉल कशा प्रकारे फेकला जाईल हे मात्र फलंदाजालाही समजत नाहीये. येणारा प्रत्येक बॉल वेगवेगळ्या लेंथ मध्ये इथे फेकला जातोय. कधी आउट स्पिन तर कधी लेग स्पिन तर कधी बाउन्स बॉल. यस, पुन्हा डॉट बॉल. अगदी एखाद्या स्टार खेळाडू समोर अशी गोलंदाजी करणं म्हणजेच गोलंदाजाचं वाह वाह करण्यासारखं आहे. इथे गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू, 4ही डॉट फेकलेत. समोरील फलंदाजाला स्तब्ध उभं करून ठेवलाय. क्वालिफायर मॅच आणि क्वालिफायर मॅच मध्ये हे शतक. यस, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत, आणि जर खवळला तर प्रत्येक गोष्टीचा अंत, असं आपण पाहतोय. सचिन लांगी दादा यावेळेस मात्र ऑन फायर. मास्टर यस, वन साइड निघतो आम्ही, न कधी पडत नाही कमी. यावर शेवटचा बॉल 6 धावा तर आल्या आहेत. यास पुन्हा सरसवलाय. नको नंद्रू दादा, कॅमेरामॅन सांभाळ. ना ते एक दगडी 2 पक्षी. टिशिव षटकार. खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता तब्बल 12 या आकड्यावरती. अवघे 4 बॉल डॉट फेकले होते आणि त्यानंतरच्या 2 बॉलावरती घडेगादे प्रार चढवले षटकार, आणि त्या 2 षटकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. दुसरं शतक गोलंदाजी ट्रॅक वरती अर्जुनला आपण पाहतोय. अर्जुना उचलतो बाण आणि फोड समोर त्याचा डोळा. फोडू बिडू नको ना, माझं नाव देशील. यावेळेस सुरेख शॉट आहे. क्लासिकल फटका येतोय. इथे मात्र काय घडलंय? चौकार. एवढे मास्टर लाजवाब फटका होता. डोल्यांची पार न भेटणारा हा षटका चौकार आला होता. अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळाला. आपण पाहतोय आंबेरपाडे टीमचा खेळाडू लाजवाब फटका पाहायला मिळाला. संकेत ज्या प्रकारे फलंदाजी आपण पाहिली सचिन सरांची, त्यानंतर आपण पाहतोय संकेत इथे पहिल्याच बॉल वरती बॉलला तडीपार करतोय. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कलेनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये लॉंग लेगला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. धावा येत आहेत 2. या 2च्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचती या 18 या आकड्यावरती. चला स्पीड अप ठेवायचा, वेळ स्पेंड करू नका. यस, डॉट बॉल.
कम बॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकाराचा मारा काढला होता. नेक्स्ट बॉलवरती 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती डॉट फेकी. अजून 3 बॉल आणि आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली फेकी पाहायला मिळाली. यावेळेस अक्षरशः भिरकवलाय. स्क्वेअर लेगला लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. इथे उचल फेक होणार. तत्पर मात्र 2 धावा. नाही अजून लांब फेकायचा होता. हे बाजून ते बाजू, ते बाजून हे बाजू. भाई कसे धावणारे दमलाच तर. यावेळेस सुद्धा आलाय 2 धावा आणि 2च्या साह्याने टीमचे टोटल जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावरती. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर सरसावून दिलाय नॉसमॅन लँड कडे. धावतायत 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 चौकार. दुसऱ्या शतक उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज. यावेळेस अक्षरशः भिरकवलाय नॉसमॅन लँड कडे. काय घडलंय काय घडलंय इथे मात्र पुन्हा शेवटच्या बॉल वरती अक्षरशः मी तर म्हणेला आलाय चौकार. ठोकलाय चौकार आणि टीमची टोटल नेऊन ठेवली 12 बॉल आणि 28 या आकड्यावरती. 12 बॉल 28 धावा. अगदी 40 रनच्या वरती जाणं गरजेचं होतं कारण की समोरही तितकीच बलाढ्य टीम आहे. दोऱ्याचा पाडा ज्या टीमने मगच्या मॅच मध्ये टोकल्या होत्या. 40 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. थोडंसं आपण डीजे मास्टरला संधी देऊया. स्पीडअप ठेवायचा आहे. डीजेवाल्यांनी माहोल जाम करून ठेवलाय. लाजवाब धुनच पाहायला मिळत आहेत. नीज तर उडालीच उडाली. सकाळची नीज नाही आली तर डीजेवाल्याला बरोबर मग आगीची गोटूल बसे तू शेकाय. फार मॅच खपत आहे तरी आमच्या प्रॅक्टिस खपत ना. काय सांगायचं आहे. नाही अजून कर 7-8 वाजेपर्यंत बघू आम्ही. काय नाही यावेळेस शेवटचं शतक आहे. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंड वरती सचिन लांगी सर. या स्त्रीपला चित्त दांड्या उद्ध्वस्त. इथे फर्निचर होईल डिस्ट्रॉय. नाही मग त्याचीच वाट बघू तू कवा घरी आउट होतून मग जा तू. नाही येऊ दे माझी इच्छा ठेवू नका कारण बाय मा जुलम झेलले तसं काय नाही. बाय माल जयच लागत आहे मा बघा नशीबवान सांगतो. एरू किती षटकार मारे तो. यावेळेस एक जुना जाणता खेळाडू सुद्धा पुन्हा रवाना केला जातोय. एक आल्यानंतर दुसऱ्याची रे एंट्री आपल्याला पाहायला मिळते. अमर लांगी सर पुढे पाहतो बॅटिंग स्टान्स वरती रवाना केलं जातंय. काय घडणार या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार. इथे 28 धावा फलकावरती आले आहेत. न्यू बॅटर अमर लांगी सरांना इथे रवाना केला गेलाय. इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेख गोलंदाजी. अगदी एक स्टार खेळाडूला पवेलियनचा रस्ता दाखवताना पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाज अनिकेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. यावेळेस थोडस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा प्रहार लागवण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं दोऱ्याच्या पाड्या टीम समोर मोठाले प्रहार येणे खूप गरजेचं आहे कारण की त्यांच्यामध्ये विस्फोटक गणेगादी फलंदाज आहेत आणि त्यांना 40 ते 50 धाब्यांचं टार्गेट सेट करणं खूप गरजेचं होतं.
नाही नाही, आता आम्ही वाईट देऊ असं कसं नाही. फार निचकून निचकून मारला तरी बॅट पोचना. डबल बॅट जोडून द्याव का काय? यावेळेस वाईट आला आणि वाईटच्या स्वरूपात धावफलकेत भर. 29 धावा धावफलका भर. यस, घुटना टेक आणि तमाशा देख. उलन आता कॅच झेली असती. यस, षटकार आलाय. डीजे मास्टर थोडीशी धून होऊ द्या. थँक्स 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 थँक्स. नाही मारील एक काय दोन मारू. मग फिराय तू बॅट. डबल बॅट जोडून द्या अंपर. नाही नाही, हंपरला दम दिला तर हंपर बोकांडी बसेल. भीमरला रिव्ह्यू आहे भीमर. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू काल इथे मात्र घडलंय काय. अमर लांगे बॅक टू डग आउट. एक मोठा प्रहार आणि एक झटका असं मात्र समीकरण पाहायला मिळतं इथे आपल्याला आंबेरपाडा टीम कडनं. फक्त रिव्ह्यू रिव्ह्यू आपण भीमरला देऊ शकतो याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस आपण पाहतोय उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते आंबेरपाडा संघाची 35. हा वाजे डीजे बाबा वाजे. धावांची 18 बॉल आणि 38 धावा. त्याला स्पीड अप ठेवायचं आहे दोन्हीच्या टीम. आपणही बाहेर येऊन त्वरित फलंदाज तयार करायचे आहेत. तर अगोदर येऊया आपण सुमधुर धुन ऐकण्यासाठी आमच्या डीजे मास्टर कडे.
बॉल विजयासाठी गरज आहे 38 धावांची. 18 बॉल आणि 38 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार कोण हरणार? सचिन लांगी सरांना आपण पाहतोय इथे गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं शतक फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. मॅन पॉवर प्लेचा स्ट्राईक एंड वरती गोलंदाज आपण पाहतोय. अर्जुन नॉन स्ट्राईक एंड वरती विजय. पहिलाच बॉल वैद घेतला एसटी रक्षकाचा. इथे मात्र आलाय डॉट बॉल. हायटेड गोलंदाज आहे. जितके हाईट तितकंच अनुभव सुद्धा आहे, तितकं स्किल कौशल्य आणि त्याचा पुरेपूर वापर आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने क्रिकेट पटलावरती आपल्याला पाहायला मिळणारा खेळाडू आपण पाहतोय सचिन लांगे. यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप. यस, इट इज द व्हाईट बॉल. या क्रिकेट पटलाने आपल्याला खूप काही दिले. या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला खूप काही दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली ती म्हणजेच मैत्री. त्याच मैत्रीच्या जोरावर आजवर आपण हे क्रिकेट गाजवतोय. कित्येक मित्र भेटले ज्यांना देव रक्ताच्या नात्यात जोडायला विसरला, त्यांना मात्र मैत्रीच्या नात्यामध्ये आपल्याला मिळवून दिले आहेत. आणि ते म्हणजेच कशामुळे शक्य झालं, ते असेल क्रिकेट 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 आणि क्रिकेट. यावेळेस धावा वंच लेग बाय. यस, लेगबायच्या माध्यमातून एक धाव इथे मिळाली आणि एका धावेचे साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचती या 2 याकडे वरती. टीम दोऱ्याचा पाडा थोडीशी नाराजगी व्यक्त व्हायला मिळेल. एखादा प्रहार मोठा येईल का? आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विजेला. परफेक्ट टायमिंग बसत नाहीये फलंदाजाचं. इथे मात्र मिस टायमिंग पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क येत नाहीये. सल्लग मी तर म्हणेल यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. डॉट बॉल एकदम डॉट बॉल अशी पाहायला मिळत आहेत आपल्याला. ज्या प्रकारे गोलंदाजी करायची होती त्या प्रकारे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फटका पसलाय 3 तिगाडे आणि काम बिगाडे. नाही चाफा तुम्ही. यस, अनुभव होता. स्वतः गोलंदाज बॉल खाली गेलाय, चेंडूला टिपलाय. फलंदाज बाद. गोल्डन डकची विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू पवेलियन. विजय ठोकडीजे. यस, पहिलं शतक फैकत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत धावा खर्च केलाय 2. एका विकेटचं पतन. अगदी 38 धावा डिफेन्स करत असताना आपण पाहतोय टीम आमिरवाडे संघाला दोरेपाडे संघासमोर. नाही निजा, अजून निजा. गुढीपाडवा होऊन द्यायचं तुम्ही. आजच आडवं पडा. गुढीपाडवा आणि रस्त्यावर पडा आडवा. ग्राउंडवर नका पडू. इथे त्रिपला जिद्द. फर्निचर होईल डिस्ट्रॉय. फलंदाज होईल बाद. यस, इथे फलंदाज तंबूच्या असलेले येताना प्रक्षेपण घर बसल्या बसल्या पाठवलं जात आहे. अगदी सुरेख प्रक्षेपण पाहतोय. राईट रजनी शुक्ला. अगदी प्रकाश होतात आपल्याला हे सुरेख आयोजन आणि त्या आयोजनामध्ये आपण पाहतोय ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही शृंखला प्रक्षेपण केली जाते.
याच पहिल्या शतकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2. या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. न्यू बॅटर ॲलेक्स स्ट्राइक एंड वरती. डॉट बॉल. इथे मात्र 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी. चला टीम आंबीरपाडा प्लीज मीटिंग घ्यायची नाहीये. नाही आंबीरपाडावाल्यांनी मला समजलं इटच. काळी लिंबू काळी मिरची दुसरा काय नाही. नाही अमरदादाचा पोट जातच नाही वाईटला त्या. बाकी काय नाही. हे सगळं काळी मिरचीचा परिणाम. यस इथे 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे अवघ्या 36 धाव्यांची. 18 धाव्यांच्या समीकरण इथे रचावं लागेल टीम दोऱ्याच्या पाडाला. 3 षटकार येतील का इथे आरपार. यास वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला. दूर दूर षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. काय आहे अंपर. चौकार. दोन मिनिटं कोणी वादावाद करायचा नाहीये. यस षटकार आहे. इथे षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचती 8 या आकड्यावरती. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार लॉन्समॅन लँड कडे. हा येतोय दर्जेदार 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 चौकार. डीजे वाले वाजू. थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टर कोण आहे मनात सगळं सांगून टिक आमचे कानात. कारण धून वाजित बसून नको भर रानात. षटकार मारतो गडी राणा वनात तू धून वाजितो रानात. पहिला बॉल षटकार आला होता. नेक्स्ट बॉल वरती चौकार. अगदी 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. आता मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल. आपण पाहतोय कुमार गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र दोन्ही संघाच्या पासण्या पासबुस. कोण जिंकणार कोण हारणार इथे दौऱ्याचा पाडा संघ विजयाकडे झुकताना पाहायला मिळतोय. मोठाले प्रहार लगावले जात आहेत. यास फुल होता पूल करायचा होता परंतु प्रयत्न सफल ठरला गेलाय. पंचांकडे दाद मागत असताना पंचांवरती प्रेशर देत असताना आपण पाहतोय टीम आंबेरपाडा. इथे मात्र बॉल आलाय डॉट. नऊ बॉल आणि विजयासाठी गरज आहे अवघ्या 26 धावांची. ज्याच्या मनामध्ये क्रिकेटचा आहे प्रेम तो आमचा जयराम. आज अख्खी रात्र इथे मात्र क्रिकेटच्या मैदानावरती डोळ्यात तेल ओतून उभा आहे. यावेळेस पूल पे पूल मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. घडणार नाहीये चुकी. बास सगळं धावू नका ते थांबा. नाही धावू नका तुम्ही जागेवर थांबा. विकेट गेलाय आम्हाला माहित आहे. फक्त मॅच लवकर खपवा.
तुम्ही आमच्या गुढीपाडवा उभारल्या. अरे एड्या घरातून फोन यायला लागली सगळ्यांना. पोळ्या बनवू काय करंजा. चला लवकर लवकर. न्यू बॅटर आपण पाहतोय धुराच्या टीम कडनं प्रवीण. यावेळेस मात्र प्रवीणच्या कांद्यावर टीमची धुरा असेल, कारण की आतापर्यंत लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 बॉल मध्ये 10 रन एकवटले या फलंदाजाने. न्यू बॅटर प्रवीण गेलाय. 8 बॉल आणि 26 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये. अजून एखादा मोठा प्रहार जर का आला तर मॅच मध्ये परिवर्तन होऊ शकतोय. अजूनही दुसऱ्या शतकाचे 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल वरती जर का प्रहार आले, रन एकवटले तर नक्कीच अडचणीत जाऊन सापडेल टीम हंबीरपाडा. यावेळेस खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. उचल पैक होणार तिथपर मात्र 2 धावा शितेच्या चिपलाईने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. अजूनही 7 बॉल आणि 24 धावांची गरज. एखादा मोठा प्रहार निर्णायक ठरू शकतो. गेम चेंज ठरू शकतो. गेम चेंजर फटका ठरू शकतो आणि तो इथे लगावला जाईल का. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुर्चीशी नाही सोड तू. भोगा आपले कर्माची फळा. हा बैल मुझे मार. हेच 2 धावा मात्र इथे मिळायला गेलेत. आता मात्र समीकरणामध्ये परिवर्तन. विजयासाठी गरज आहे 6 चेंडू आणि तब्बल 22 धावांची. 6 चेंडू 22 धावा. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं. आता मात्र बंदिस्त भूमिकेत पाहायला मिळेल टीम हंबीरपाडा. 6 चेंडू आणि 22 धावा अवघ्या कमी नाहीयेत गोलंदाजी ट्रॅक वरती, परंतु 6 चेंडू आणि 22 धावा अवघ्या जास्त नाहीयेत फलंदाजासाठी. यावेळेस आपण पाहतोय सलामीचा फलंदाज. दोन्ही बाद झालेत, परंतु 1 डाऊनचा सुद्धा बाद झालाय आणि 3-4 नंबरचे फलंदाज आपण पाहतोय. इथे फलंदाजी ट्रॅक वरती असताना मोठाले प्रहार लगावले जातील का. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय एलेक्स. 6 बॉल आणि 22 धावा. समीकरणामध्ये परिवर्तन. 5 बॉल आणि 22 धावा. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फटकारलाय. इथे मात्र 1 धाव अंकित केले. एका धावेने टीमचे टोटल जाऊन पोहोचले तब्बल 17 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. 4 बॉल 21 धावा. इथे मात्र पूर्णरित्या सामना आपल्या पक्षात झुकवण्याचे काम टीम हंबीरपाड्याने केलाय. झुकवण्याचं काम केलंय फक्त. आय एम बोलिंग. तीन बॉल आणि 19 धावा. अजूनही सामना कुठे गेला नाहीये. एखादा वाईट नो बॉल इथे जर आला तर नक्कीच गेम मध्ये परिवर्तन होऊ शकतोय, परंतु तरी सुद्धा टीम हंबीरपाड्याने पूर्णरित्या सामना आपल्या पक्षाकडे झुकवण्याचं काम तर केलंयच. प्रयत्नाची पराकाष्ठा केली. यावेळेस फटका सजवलाय मिड विकेट रिजनला. घडलंय काय. इथे बॉल अडवला गेलाय. झेल जमिनीला दान. यस फलंदाज होईल बाद. 2च धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने टीम जाऊन पोहोचती. 21 झालाय. खेळ संपला. शेऱ्यांचे आधारे आणायचा. मग शेऱ्या नुसता खिशात हात घालून हिंडतो.
अहो त्याला वाटलं पैसे बिसे पडतील का काय. एक बॉल आणि 15 धाब्यांची गरज. इथे पूर्णरित्या सामना 2. यस 2 बॉल आहेत. तुमचा डिजिटल स्कोर मध्ये थोडासा फरक पडला होता. इथे मात्र लाईव्ह स्कोर आपण पाहतोय. नाही घे मजा करून घ्या मग आता बाकी काय नाही. हा लास्ट लास्ट डीजे वाल्या तू फक्त दात पाजून र बॉल गबला का धर घुमाई घर कर 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 बाकी काय नाही. यावेळेस फटका बदला आणि बॉल पकडा ना देगा दाता भी